नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 5 शैक्षणिक वाटचाल यातील दुसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, उपग्रहांचा शिक्षणासाठी केलेला वापर, मुक्त विद्यापीठाची कल्पना, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि भारतातील विविध क्षेत्रातील संशोधन संस्था यांचा अभ्यास करणार आहोत. पाठाला सुरुवात करण्याआधी आपणास विनंती, आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. चला सुरू करूया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. समाजाच्या बदलत्या गरजानुसार अभ्यासक्रमात धोरणात बदल करावा लागतो आणि असाच बदल 1986च्या शैक्षणिक धोरणात सुचवण्यात आलेला होता. म्हणजेच काळ बदलतो तसा समाज बदलतो, त्याप्रमाणे समाजाच्या गरजाही बदलत असतात आणि ह्या गरजा लक्षात घेऊन त्याला केंद्रित ठेवून या धोरणामध्ये बदल अपेक्षित होता आणि तशा प्रकारचा बदल प्राथमिक शिक्षण, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये 1986च्या धोरणामध्ये सुचवण्यात आलेला होता. सर्व राज्यांकरता किमान एक अभ्यासक्रम दिला पाहिजे असं हे धोरण होतं, की म्हणजे सर्व राज्यामधील जे शिक्षण आहे, जो अभ्यासक्रम आहे, त्यामध्ये एक प्रकारची सुसूत्रता असली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी मिळण्याची अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली होती, की जेणेकरून सर्व विद्यार्थी आहे त्यांना एक सारख्या प्रकारची समान अशी शैक्षणिक संधी मिळणार होती. राज्यांच्या गरजाप्रमाणे अभ्यासक्रमात लवचिकता सुद्धा ठेवण्यात आलेली होती, कारण प्रत्येक घटक राज्य त्याची भौगोलिक रचना वेगळी आहे, त्याची सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक गरज वेगळी असते आणि याप्रमाणे जर एखाद्या घटक राज्याला वाटलं की आपल्याला ह्या अभ्यासक्रमात थोडासा बदल करायचा आहे, तर त्याला तो अधिकार होता. म्हणजे त्याच्यामध्ये तशा प्रकारची लवचिकता बदल करण्यास वाव या राष्ट्रीय धोरणामध्ये सुचवण्यात आलेला होता. या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी कृती कार्यक्रमात आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला. म्हणजेच 1986चं जे धोरण होतं ते अधिक परिणामकारक होण्यासाठी, त्याची अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेला जो कृती कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमावरच आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार केलेला होता. उपग्रह वापर. उपग्रहाद्वारे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होऊ शकतात हे 1975 साली सिद्ध झालं, की आपण उपग्रहाचा वापर शिक्षणासाठी, शैक्षणिक कामांसाठी करू शकतो. इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांचं या बाबतीत खूप मोठं योगदान आहे. त्यांनी हे प्रयत्न यशस्वी करून दाखवले होते. अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट या शैक्षणिक प्रयोग करण्यात आलेला होता. म्हणजे याचा अर्थ स्पेस ॲप्लिकेशन सेंटर ही अहमदाबादमधील एक संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत येणारी अंतरिक्ष उपयोग केंद्र यांच्या नेतृत्वाखाली साईट म्हणजे सॅटेलाइट इन्स्ट्रक्शन टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट हा शैक्षणिक उपक्रमासाठी प्रयोग करण्यात आला. त्यापुढे उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना पुढे आली आणि ग्रामीण भागात सुद्धा उपग्रहाच्या द्वारे दर्जेदार शिक्षण देण्याची सोय करणं शक्य झालं होतं. मुक्त विद्यापीठाची कल्पना. देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी मुक्त विद्यापीठ असावं अशी कल्पना पुढे आली. का आली ती आपण बघतोय. कारण संयुक्त राष्ट्रसंघाने 1970 हे साल जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं. केंद्रीय शिक्षण, समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग आणि युनेस्को यांचं दिल्ली येथे चर्चासत्र भरवलं, की जर 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, तर त्यात भारतात काही नाविन्यपूर्ण काही करता येण्यासारखं आहे का? आणि ह्या चर्चासत्रामध्ये अनेक मान्यवर संस्था सहभागी होत्या. याच ज्या संस्था सहभागी होत्या त्यातून एक विचार पुढे आला, एक कल्पना पुढे आली, की घरोघरी ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी आपण एक मुक्त विद्यापीठ स्थापन करूया आणि त्यातूनच भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्याची पूर्ण माहिती आपण घेऊया. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ 1974 मध्ये भारत सरकारने पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती. या समितीने काही शिफारशी, काही सूचना केलेल्या होत्या आणि त्यांनी केलेल्या सूचनेनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी
मुक्त विद्यापीठ आकारास आले, त्याची स्थापना झाली. दिवंगत प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांचे नाव ह्या विद्यापीठाला देण्यात आले होते. औपचारिक महाविद्यालयीन शिक्षण ज्यांना पूर्ण करता आलं नाही, त्यांना इथे शिक्षण घेण्यासाठी परवानगी देण्यात आली. म्हणजेच आपण जे शाळेत, महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेतो रेग्युलर, त्याला औपचारिक शिक्षण असे बोलतो. परंतु काही कारणाने कौटुंबिक जबाबदारी पडल्यानंतर किंवा लवकर नोकरीला लागल्यामुळे किंवा अन्य काही अडी-अडचणी असतील, त्यामुळे शिक्षण कंप्लीट करता आलं नाही, पूर्ण करता आलं नाही. आणि जरी आपण काही व्यवसायात असू किंवा आपण नोकरीला असू, अशा लोकांसाठी मुक्त विद्यापीठात प्रवेश मिळतो. त्यासाठी तुमची पात्रता किंवा वय किंवा अन्य अटी असतात, त्याच्यात सूट असते. जसं की आपण औपचारिक शिक्षण घ्यायला जातो, की आपण अमुक-अमुक वर्षांचे पाहिजे. त्यानंतर आपण आधीचा इतका हा कोर्स पूर्ण केला पाहिजे. परंतु तुम्ही 10वी जरी झाला असाल आणि 10वी नंतर तुम्हाला एखादी एक पात्रता प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तिथे थेट तुम्हाला 13वीला ॲडमिशन मिळतं आणि तुमचा काम-धंदा सांभाळून, तुमचं काम करून तुम्हाला ते शिक्षण पूर्ण करता येतं आणि असं हे शिक्षण मुक्त विद्यापीठातर्फे दिलं जातं. दूरस्थ शिक्षण कार्यक्रमाची आखणी विद्यापीठाने केली. दूरस्थ शिक्षण म्हणजे काय? तर आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने शिक्षण देण्यावर भर या विद्यापीठाचा होता. जसं की आता आपण बघतोय सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये विद्यार्थी आपल्या घरी बसून तर शिक्षक आपल्या घरातून त्यांना अध्यापन करताय आणि ते शिकताय. तसं ह्या विद्यापीठाची कल्पना फार पूर्वीपासून तीच होती, की इथे सुद्धा आता आपण बघतो लॉकडाऊनमध्ये सुद्धा टीव्हीवर, दूरदर्शनवर सुद्धा प्रत्येक इयत्तेवाईज काही पाठ, काही लेसन्स होतात आणि विद्यार्थ्यांना ते घरी बघायला मिळतात. मुक्त विद्यापीठ सुद्धा जे लोक घरी आहेत आणि त्यांना शिक्षणाची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी आकाशवाणी म्हणजे रेडिओ, दूरदर्शन म्हणजे टीव्हीवरून असे काही कार्यक्रम, पाठ, लेसन सादर केले जातात. त्याला दूरस्थ शिक्षण असं म्हटलं गेलं आणि ते कार्यक्रम सुरू करण्यात इंदिरा गांधी विद्यापीठातर्फे केलेलं होतं. जवळ-जवळ या विद्यापीठातर्फे 1000हून अधिक अभ्यासक्रम देशभरात राबवले जातात आणि ह्याच विद्यापीठाच्या म्हणजे इंदिरा गांधी विद्यापीठाच्या 58 प्रशिक्षण केंद्रे आपल्या भारतात आहे, तर परदेशामध्ये 41 केंद्र कार्यरत आहेत. महाराष्ट्रात नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सुद्धा स्थापन करण्यात आले 1989 साली. म्हणजे याच धर्तीवर जसं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ होते, तशीच नाशिक या शहरामध्ये गंगापूर रोडला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन झालं, की जेणेकरून महाराष्ट्रातील अनेक अनेक जे शिक्षणापासून वंचित होते किंवा काही कारणामुळे त्या शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर पडले होते, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम ज्ञानगंगा घरोघरी या ब्रीदवाक्याने यशवंतराव चव्हाण विद्यापीठने केलेलं आहे. आता आपण भारतातील काही संशोधन संस्था अभ्यासतो आहोत. त्यापैकी एक काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR. स्थापना 1950. मुख्य उद्देश वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे, संशोधनाचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवणे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात देशातील वैज्ञानिक संशोधनाला चालना द्यायची होती आणि जे संशोधन होईल त्याचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे होते. हा त्यामागे प्रमुख उद्देश होता. रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खाणकाम इत्यादी क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण मोलाचे संशोधन या CSIR संस्थेतर्फे करण्यात आलं. या संस्थांमधील संशोधनाचा लाभ भारतातील प्रमुख उद्योगांना व्हावा म्हणूनच औद्योगिक संस्थांबरोबर काही करार करण्यात आले. म्हणजेच प्रत्यक्षात वापर व्हावा आणि व्यवहारात ते फायदे दिसावेत यासाठी CSIRने जी इंडस्ट्रियल क्षेत्र आहे, म्हणजे जे कारखाने आणि कंपन्या आहे, उद्योग आहे, त्यांच्याबरोबर काही करार केले आणि त्यामुळे असं झालं, की भारताची आयात कमी झाली आणि परकीय चलनाची बचत झाली. अर्थात आत्तापर्यंत आपण काही तंत्रज्ञान परदेशातून आयात करत होतो. त्यासाठी परकीय चलन मोजावं लागत होतं. पण ते काही प्रमाणात कमी झालं आणि परकीय चलनाची अर्थातच त्यामुळे बचत झाली. शिवाय उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेले जे विद्यार्थी होते, की जे भारतातून परदेशात गेले उच्च शिक्षण घेण्यासाठी, त्यांना परत येण्यासाठीचं सुद्धा एक आव्हान होतं आणि म्हणूनच CSIRच्या ज्या प्रयोगशाळा आहेत, त्यांनी सुद्धा त्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. या संस्थेतर्फे मतदानाकरिता बोटाला लावणारी शाई विकसित करण्यात आली, तयार करण्यात आली. हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यासारखे जे दुर्धर रोग आहेत, त्याच्यावरती औषधे शोधण्यात आली. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं.
बांबू उत्पादन काळात कपात हाही शोध त्यांनी लावला आणि DNA फिंगरप्रिंट तंत्रज्ञान हा देखील शोध CSIR ने लावलेला होता. कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर केला जाऊ शकतो, देशी म्हणजे देशी पद्धत आहे आपली किंवा हळदीचा जखमेसाठी वापर हाही शोध आहे आणि तांदळाचे स्वामित्व म्हणजे पेटंट तयार करण्यात, विकसित करण्यात या CSIR संस्थेने प्रमुख भूमिका बजावली. अशी ही संस्था जिने भारतातील जे परंपरागत जे ज्ञान आहे, जे कोशामध्ये लिहून ठेवलेलं आहे, त्या ज्ञानाचा एक डिजिटल कोश तयार करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. त्या बाबतीत CSIR या संस्थेची अतिशय मोलाची जबाबदारी आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग (CDAC) स्थापना 1988. मुख्य उद्देश संगणक क्षेत्रात संशोधन करणे. विद्यार्थी मित्रांनो, 1987 मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या सरकारने स्वतःच महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 1988 मध्ये केंद्र सरकारने पुणे या ठिकाणी सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग म्हणजे अर्थात CDAC या संशोधन संस्थेची उभारणी केली, स्थापना केली. त्यामध्ये प्रमुख नेमलं डॉक्टर विजय भटकर आणि विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक तयार करण्यात आला. या आधीच म्हणजे 1969 मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला होता. तो म्हणजे ISIJU या संघटनेने, म्हणजेच अर्थ असा की इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय बनावटीचा पहिला संगणक तयार केलेला होता. बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC स्थापना 1948. मुख्य उद्देश अणुविज्ञान संशोधन. बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर तर्फे अनेक मोलाचे संशोधन आतापर्यंत करण्यात आलेले आहे, जसं की न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स अशा विषयामध्ये संशोधन सुरू आहे किंवा केलेलं आहे. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा BARC तर्फे दिलेलं आहे. अणुऊर्जेचा वीज निर्मितीसाठी उपयोग होऊ शकतो आणि विजेची गरज भारतातील पूर्ण होऊ शकते याविषयीचं संशोधन सुद्धा पुढे आलंय. किरणोत्सर्गी पदार्थांची निर्मिती करून त्यांचा वापर अनेक क्षेत्रात जसं की उद्योग क्षेत्र, शेती, वैद्यक क्षेत्रात सुद्धा करता येऊ शकतो. हे सुद्धा BARC या अनुसंधान संस्थेने आतापर्यंत दाखवून दिलेलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता आपण काही अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधन बघतोय, जसं की IIT स्थापना 1951. मुख्य उद्देश उच्च व प्रगत अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यासाठी. 1951 मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. कारण हेच होतं की आतापर्यंत आपण भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना उच्च आणि प्रगत शिक्षण उपलब्ध करून देणं आणि भारताची अभियांत्रिकी क्षेत्रातली गरज भागावी हा या पाठीमागे उद्देश होता आणि त्यातूनच पुढे नंतर पवई, चेन्नई, कानपूर, नवी दिल्ली, गुवाहाटी, रुरकी इथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले. या संस्थांच्या उभारणीकरता सोव्हिएत युनियन अर्थात रशिया, अमेरिका, जर्मनी, युनेस्को यांनी सुद्धा मोलाची मदत भारताला केलेली आहे. या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रवेश घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा म्हणजे एंट्रन्स एक्झाम असते आणि माफक फी आणि विद्यार्थ्यांसाठी आरक्षण यासाठीची वैशिष्ट्ये म्हणजे अगदी गरीबातला गरीब विद्यार्थी सुद्धा IITचं शिक्षण घेऊ शकतो. जर त्यांनी पात्रता परीक्षेसाठी उत्तम गुण संपादन केले तर त्याला तिथे प्रवेश मिळू शकतो. या संस्थेतर्फे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना BTech आणि पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनची MTech अशा प्रकारची पदवी मिळते. म्हणजेच IIT तर्फे BTech आणि MTechचा अभ्यासक्रम राबवला जातो. जसं की इतर जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्यांच्यामध्ये BE आणि ME पदवी मिळते. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग. तसं यांचं BTech आणि MTech असा अभ्यासक्रम असतो आणि एक स्वायत्त संस्था आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM
मुख्य उद्देश कुशल दर्जाचे व्यवस्थापक तयार करणे. आत्ताच आपण बघितलं की IIT मधून जसे उच्च दर्जाचे अभियंते तयार होतात, इंजिनिअर तयार होतात, त्याप्रमाणे कुशल दर्जाचे व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर घडवण्यासाठी तुमच्यासाठी ती संस्था आहे ती IIM आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. केंद्र सरकार आणि गुजरात सरकार यांच्या संयुक्तपणे अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेच्या उभारणीत प्रचंड मदत केली. पुढे कोलकाता, बंगलोर, लखनौ, कोझिकोडे, इंदूर, शिलाँग इथे सुद्धा या संस्थेच्या शाखा उपलब्ध झालेल्या आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणजे NID 1961 साली अहमदाबाद इथे या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्य उद्देश औद्योगिक आरेखन याविषयी शिक्षण देणे. म्हणजेच औद्योगिक आरेखन याचा अर्थ इंडस्ट्रियल डिझायनिंग याविषयीचे प्रशिक्षण देण्याचं काम सदर संस्था करत असते. आणि या संस्थेने 1963-64 मध्ये बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूंचे डिझाईन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम चालवलेले सुरू केलेले आहे. म्हणजेच आपण आता बघतो की सध्या आपण समजा 2005 सालीची स्विफ्ट गाडी बघितली मारुतीची, आणि ती गाडी बघा आणि आत्ताची गाडी बघा स्विफ्ट गाडी, याच्या डिझाईन मध्ये फरक आहे. आणि हे डिझाईन कोण तयार करतं तर NID चे विद्यार्थी तयार करतात. म्हणजे कॅल्क्युलेटर आहे किंवा गाडी आहे, इलेक्ट्रिकल वस्तू आहे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत किंवा अनेक कुठल्याही प्रकारच्या वस्तू बघा, सतत दरवर्षी किंवा काही काळानंतर त्यांची डिझाईन, त्यांचा आकार हा बदलत असतो. मग हे जे इंडस्ट्रियल डिझाईन बनवण्याचं काम कोण करतं तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन करते. आणि त्यासाठी ते बेसिक डिझाईनचे कोर्स आहे, ग्राफिक डिझाईनचे कोर्स चालवतात, व्हिज्युअल कम्युनिकेशनचे कोर्स देखील त्या संस्थेतर्फे चालवले जातात. त्याचप्रमाणे आकाशवाणी संच, गणकतंत्र यंत्र या वस्तूंचे आरेखन या संस्थेने केलेले, म्हणजे रेडिओचा संच कसा असावा, गणकयंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर, त्याप्रमाणे इंडियन एअरलाइन्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा लोगो म्हणजे बोधचिन्ह तयार करण्याचं काम सुद्धा NID ने केलेलं आहे. भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, स्थापना 1949. मुख्य उद्देश वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन करणे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्यासाठी ICMR ची स्थापना करण्यात आलेली आहे, की जेणेकरून देशातील सर्व विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालय यांना संशोधनासाठी सहकार्य करणे, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करणे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. विविध रोगावर संशोधन करणारी 26 केंद्रे स्थापन केलेली आहे ICMR ने. क्षयरोग, कुष्ठरोगावरील संशोधनामुळे त्यावर नियंत्रण करणे सुद्धा ICMR ला शक्य झालेले आहे. म्हणजेच मित्रांनो, आता सध्या देशात जी COVID-19 ची साथ आहे आणि जेव्हा ही साथ प्रारंभी फेब्रुवारी-मार्च मध्ये भारतात पोहोचली, त्यावेळेस सगळेजण गोंधळून गेले होते. म्हणजेच त्यावेळेस त्या ठिकाणी जर बघितलं तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या सूचना ज्या मिळतात त्या ICMR ला मिळतात. कारण ही देश पातळीवर एक समन्वय साधणारी मेडिकल क्षेत्रातली संस्था आहे. आणि म्हणून COVID-19च्या बाबतीत काय करायचं, कोणतं औषध द्यायचं, काय आहे, कशा पद्धतीने उपचार करायचे याच्या गाईडलाईन्स आहे, मार्गदर्शक तत्वे आहे, ते ICMR जाहीर करत होतं. त्याचप्रमाणे आता देशामध्ये आपण बघतोय की बऱ्याच ज्या संस्था आहे त्या COVID-19 वर लस म्हणजे व्हॅक्सिन तयार करत आहेत. आणि हे जे व्हॅक्सिन तयार करत आहे हे सगळं ICMRच्या मार्गदर्शनाखाली आणि परवानगीने सुरू असतं. शेवटी त्यांचे जे काही तत्व आहे, जी काही मार्गदर्शक तत्व आहे ते पूर्ण केल्यानंतरच त्या व्हॅक्सिनला ICMR दर्जा देणार आहे. म्हणजे ही एक महत्वाची भारतातील मेडिकल क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन करणारी संस्था आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स. मुख्य उद्देश प्रगत वैद्यकीय शिक्षणाला, संशोधनाला चालना देणे. वैद्यकीय शिक्षण आहे किंवा बाकीचं मेडिकल क्षेत्रातील ज्या इतर गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम ही संस्था करत असते. त्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण म्हणजे डिग्री आणि मास्टर डिग्री या अभ्यासक्रमाचं जे शिक्षण आहे किंवा जे शिक्षण आहे ते शिक्षण कसं असावं याची जबाबदारी एम्सवर दिलेली ठरवायला. म्हणजेच आपण बघतो की वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविद्यालय,
संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज अशा प्रकारची सार्वजनिक इस्पितळे ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. जनतेला माफक दरात वैद्यकीय सेवा देणे हा त्याचा एक उद्देश आहे. सोबतच परिचारिका म्हणजे याचा अर्थ ज्या आपण बघतो नर्सेस असतात हॉस्पिटलमध्ये त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम आणि त्याच्यासाठी स्वतंत्र महाविद्यालय सुरू एम्स तर्फे केलेले आहेत. हृदयविकार, मेंदूविकार, नेत्रविकार यासाठी अतिशय सुपर स्पेशालिस्टी केंद्र या संस्थेने काढलेले आहेत. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया MCI स्थापना 1988. मुख्य उद्देश वैद्यकीय क्षेत्राचा विकास करणे. वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चित करण्यासाठी MCI मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे 1958 मध्ये. त्यावर देखरेख ठेवणे म्हणजे वैद्यकीय शिक्षणावर देखरेख ठेवणे, तपासणी करणे ही संपूर्ण जबाबदारी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची आहे. इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापना 1958. मुख्य उद्देश कृषी क्षेत्रात संशोधन करणे. खरं तर भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन 1905 साली सुरू झालं होतं. म्हणजे या संस्थेचा शॉर्ट फॉर्म आपण जर बघितला तर IARI इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट 1905 पासून संशोधन सुरू झालं होतं. भारतीय कृषी संशोधन संस्थेला म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटला विद्यापीठाचा दर्जा 1958 साली देण्यात आला होता. त्याचा उद्देश आहे की कृषी क्षेत्रामध्ये विकास आणि संशोधन करणे. त्यासोबतच कृषी क्षेत्रामध्ये सुसज्ज अशा प्रकारच्या प्रयोगशाळा उभारणे जसं की मृदाशास्त्र आहे, कृषीशास्त्र आहे इत्यादी विभागामार्फत कार्य आहे. आणि याबद्दल गहू, गळीताची पिके, भाजीपाला इत्यादी अनेक गोष्टीवर संशोधन या संस्थेमार्फत सुरू आहे. त्याचप्रमाणे या संस्थेचे वर्षातून अधिक पिके, एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन सुद्धा या संस्थेतर्फे सुरू की ज्यामुळे जेणेकरून त्याचा अधिकाधिक फायदा भारताच्या शेतकऱ्यांना झालेला दिसतो. या संस्थेचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे आणि त्या मुख्यालयात एक ग्रंथालय आहे की जे ग्रंथालय देशातलं सर्वात मोठं कृषीविषयक ग्रंथालय आहे की ज्यामध्ये गहू, कडधान्य, गळीताची पिके, भाजीपाला या अनेक गोष्टीविषयीचे संशोधन तिथे सुरू असतं की ज्याचा भारतातल्या शेतकऱ्यांना महत्वाचा फायदा झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे हा पाठ संपला, पूर्ण झाला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तसेच पुन्हा एकदा विनंती, असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.